एक माझ्या पर्सनल जीवनावर एक माझी केस चालू आहे, एक मीडियावर मी केस केलेली आहे. तर त्यानंतर म्हणजे ते कारण झालं अजून माझ्या लाईफ रिअल, म्हणजे आपण म्हणजे शून्यापासून मी सुरुवात करत आज इथपर्यंत आलो. पण एक नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच मोठ्या पडद्यावर एक नवाकुरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय, ज्याचं नाव आहे मी पाठीशी आहे. आणि त्यानिमित्ताने सिनेमाची टीम माझ्या बरोबर आहे, कलाकार, दिग्दर्शक. नमस्कार. नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त. खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि अभिनंदन नवीन फिल्मसाठी. फार छान विषय आहे आणि ट्रेलर मी पाहिला आणि मला एक गोष्ट इतकी छान वाटली की प्रत्येकाच्या खूप छान पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. आणि अशा पद्धतीचे सिनेमे स्पेशली ज्यावेळेस श्री स्वामी समर्थांच्या वरती किंवा अध्यात्म रिलेटेड काही येतं त्यावेळेस लोकांना पाहायला फार आवडतं. तर मला आवडेल विचारायला की ह्या विषयाची सुरुवात कुठून झाली. मी मगाचपासून तुम्हाला बोलताना ऐकते, सो हा विषय आधीपासून होता डोक्यात, पण एक ती मोमेंट असते ना की आपल्याला असं वाटतं की आता ही ती वेळ आहे जेव्हा आपल्याला हे केलं पाहिजे. सुरुवात करताना आम्ही म्हणजे टीम आमची बसली होती, प्रोड्युसर्स बरोबर बसली होती आणि विषय निघाला की आता कुठल्या पद्धतीचा सिनेमा बनवायचा जेणेकरून आता रिकव्हरी येईल. पहिला प्रश्न तेव्हा त्यांचा हात असतो की बाबा तू कथा आहेस माझ्याकडे 3-4 तू ऐकवतोयस, मग मला रिकव्हरी कुठून येईल हा पद्धतीचा पहिला प्रश्न त्यांचा असतो. तर मी त्यांना 2-3 गोष्टी सांगितल्या आणि नंतर बोललो की सर ह्या 2-3 गोष्टी तर आहेत, पण अजूनपर्यंत 2-3 वर्षामध्ये म्हणजे प्रवीण तरडेंचा देऊळ बंद झाल्यानंतर आध्यात्मिक विषयावरती अजून कुठला तसा सिनेमा आलेला नाहीये. तर आपण त्या पद्धतीने आणि स्वामींचा सिनेमा कोणी करायचं धाडस करत नाहीये, तर त्या पद्धतीचा आपण सिनेमा करावा का. आणि ऑब्व्हियसली मित्रच होता माझा तो निर्माता, तो बोलत होता की जर हे एवढं चांगलं असेल, ऑर्बिट प्रोडक्शन त्याची मीटिंग चालू होती आणि त्यांनी मला जर असा सिनेमा येत असेल तर आपण नक्कीच आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि विचार करता करता आम्ही संहिता तयार केली, ऑलरेडी होती संजन वगैरे नाही, आणि आम्ही म्हणून ती प्रत्यक्ष अवतरली आमच्या लेखणीतनं त्यांच्या, आणि कास्टिंग चालू आहे आणि चित्रपट आता तुमच्या प्रदर्शनासाठी रेडी आहे. तर इथपर्यंतचा प्रवास आहे. सक्षम, तुला विचारायचं मला की ट्रेलर आम्ही बघितला त्यावेळेस तुझी एंट्री थोडीशी नंतर झाली आहे ट्रेलर मध्ये, पण जी काही एंट्री झाली आहे ती इतकी छान, अशी खूप आनंदी वाटलं की असं आपण म्हणतो ना की आपल्या कुटुंबामधली अशी एक तरी व्यक्ती असते की जी आल्यानंतर आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं किंवा असं वाटतं की ओके आता हा आहे ना किंवा ही आहे ना आता सगळं छान होणार. सो तुला ती एंट्री बघितल्यानंतर तुला काय वाटतं रे, सक्षमची खऱ्या आयुष्यातली एंट्री कशी असते साधारण? ही एंट्री होती ती अशी एकदम दमदार होती की ओके चल मी आलोय आता. नाही, फिल्म मध्ये जेव्हा माझी एंट्री होते तेव्हा ह्यांच्या घरात बरेच प्रॉब्लेम्स सुरू असतात आणि त्या एका पॉइंटला जेव्हा ते प्रॉब्लेम्स त्या एका पीक पॉइंटला आलेले असतात तेव्हा फिल्म मध्ये माझी एंट्री होते. एंट्री बघून मला पण खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की आपण म्हणतो ना की एक प्रत्येक माणसामध्ये एक एनर्जी आहे ना, म्हणजे वी हॅव बॉरोड द एनर्जी फ्रॉम द युनिव्हर्स आपण म्हणतो. तर ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा तुम्ही कसा वापर करताय हे मला ह्या सिनेमाच्या बाबतीतनं नवीन म्हणजे पुन्हा एकदा खूप छान शिकायला मिळालं. म्हणजे आपण ती एनर्जी आपल्यातली वाया घालवतोय का कुठल्या तरी सत्कारणी ती लावतोय ह्याचं आयडेंटिफिकेशन जेव्हा माणसाला होतं ना, ती त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो असं मला वाटतं. की वेन यू ऍक्च्युली नो की तुम्हाला काय करायचंय आणि तुम्हाला ह्या युनिव्हर्समध्ये तुमची जागा काय, हे जेव्हा तुम्हाला समजतं ना तेव्हा आय थिंक ती मला ह्याची खूप ब्युटी वाटते. आणि मला पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने स्वतःची पण एक नव्याने ओळख झाली असं वाटतं. कारण की ह्याच्यातले जे संवाद आहेत ना ते अजिबात प्रीची नाही आहेत. म्हणजे असं की आता हे घे तुला शिकवतो आता मी, असं एक पण संवाद नाही. त्यांच्यातल्या कॉन्व्हर्सेशन मधनं आपोआप आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. ही त्याच्यातली गंमत आहे असं वाटतं मला. आणि ते लेखकांनी खूप चांगलीच कमाल केलेली आहे असं वाटतं. सो त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि मला
सर्वप्रथम या चित्रपटाचा भाग होता आलं ह्याच मी भाग्य समजतो, कारण की ही अशी ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच लोकांना मिळत नाही. तर मी स्वतःला त्या बाबतीत लकी समजतोच. आणि त्यासाठी मेकर्स पण होतेच ज्यांनी अर्थात माझी निवड केली या सिनेमासाठी आणि या पात्रासाठी. सो त्यांचेही आभारच मानेन मी नेहमी. आणि मला या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी खूपच काय म्हणतो पॉझिटिव्ह तर वाटतच होतं, कारण की आमच्या सेटवरती सगळेच जण खूप शांतपणे काम करत होते. अजिबात आरडाओरडा नव्हता, अजिबात कचकच नव्हती, काही नव्हतं. सगळं सुरळीत चालू होतं. सगळे दिवसातले प्लॅन्स सीन्स जेवढे असायचे ते तेवढे सगळे कम्प्लीट होत होते. अजिबात कुठलीच कधी पॅनिक सिच्युएशन आली नाही, म्हणजे आमच्यापर्यंत तरी पोचली नाही. त्यांचे इंटरनल बरेच प्रॉब्लेम्स होतच असतील, पण ती आमच्या सेटवरची खूप छान गोष्ट होती. तर प्रसादला मला विचारायचं आहे की कोणती फिल्म असू दे ती ना विलन शिवाय पूर्ण होत नाही, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एक थोडा आपल्याला एक मसाला लागतोच. ज्या वेळेला ही भूमिका तुमच्या समोर आली त्यावेळेस काय एक पहिलं डोक्यामध्ये काय होतं, किंवा एक कधी कधी असं होतं लोकांचं की ज्यावेळेस ते भूमिका बघतात त्यांना असं वाटतं की हे खरंच असंच असेल, किंवा हा माणूस खराच असाच असेल या खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा. सो तुमची काय प्रतिक्रिया होती पहिली, किंवा घरच्यांना काय सांगितलं? नाही, सर्वात पहिले म्हणजे जेव्हा सरांचं आमचं भेटणं झालं तर सर म्हणले की माझी एक फिल्म आहे, तर त्या फिल्ममध्ये तू काम करतोयस. तर म्हणलं सर ठीक आहे, सर काय कॅरेक्टर वगैरे काय निगेटिव्ह शेड, म्हणजे माझी बीएडचं माझे 2-3 फिल्मचं काम चालू होतं. सरांचं बीएडचं थोडंसं तुम्ही सांगा, त्यावेळेस तुम्ही मला कसं करेल. नाही म्हणले माझी एक स्वामींवर फिल्म आहे. म्हटलं स्वामींवर फिल्म, आणि त्यात माझं सर ह्या लुकचं कॅरेक्टर तुम्ही सांगताय, तर थोडीशी फक्त ट्रिम करावं लागेल तुला, बाकी तू जातोयस बरोबर. मग मला असं वाटलं की स्वामींच्या फिल्ममध्ये विलनचं कॅरेक्टर येते वाटते. मी म्हणलं की एक नवीन काहीतरी मला करायला भेटेल. म्हणजे विलन ऑब्व्हियसली हिरो, जसं तुम्ही म्हणताय की चित्रपटामध्ये हिरो आणि विलन हे पाहिजेच, तरच त्या फिल्मला मजा येते. नंतर मी कास्टिंगचं पण विचारलं, तर सांगितलं की सक्षम आहे किंवा बाकीच्या लोकांची नावं सांगितली मला. तर म्हणलं की विलन म्हणून मी आहे. मी थोडंसं इमॅजिन केलं की आता सक्षमचं कॅरेक्टर तर सगळ्यांना माहिती आहे कसं आहे. तर म्हणलं की स्टोरी स्वामीची फिल्म आहे, त्यात मी विलन हिरो हा, म्हणजे मला ते थोडंसं कळलं नाही. पण नंतर जेव्हा पूर्ण स्टोरी मी ऐकली त्यानंतर मला पडलेले प्रश्न आपोआप ते सुटत गेले. आणि जसं कॅरेक्टरमध्ये आपण ज्या फिल्ममध्ये तुम्ही बघताल मला, तर त्यामध्ये माझं कॅरेक्टर स्टार्टिंगला तर वाटेल की माझं जसं तुम्ही आता ट्रेलर टीजर आलेलं आहे त्यामध्ये लोकांना हेच वाटते की हा प्रॉपर विलनच आहे, आणि त्याचा तो लुक, त्याचा अवतार किंवा त्याची स्टाईलवरूनच लोकांना वाटते. पण जसं तुम्ही फिल्म एंडपर्यंत तुम्ही जाताल, एंडला लोकांना पडलेले प्रश्न आणि मला पण जेव्हा सेटवर पडलेले प्रश्न त्याचे आन्सर त्यांना एंडलाच भेटतील, आणि हे वेगळं कॅरेक्टर मला प्ले करायला भेटतंय. असं कायम असं म्हटलं जातं की स्वामी असतात ते सगळ्या गोष्टी करून घेतात, किंवा ते आपल्याला ती एक बुद्धी देतात, किंवा ते आपल्याला ते सुचवतात की हे करायला हवं, आणि ते आपल्या हातून घडतं. या सिनेमाच्या निमित्ताने असा तुम्हाला काही एखादा अनुभव आला का की जो तुमच्या हातून घडवून घेतलं गेलं आणि ते तुम्हाला नंतर जाणवलं? प्रथम सिनेमा घडलाच हा त्यांच्या हातून घडलेला आहे, पण काही स्पेसिफिक गोष्टी मी सांगतो की रायटिंग असू दे की बाबा त्याचं कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला 2 शेड्स आहेत. तर ह्या कॅरेक्टरला दुसरी शेड कशी द्यावी, म्हणजे ज्याच्या वाईफची जी भूमिका आहे शीतलजी करतायत, तर त्याला वेगळी भूमिका म्हणजे काय द्यायचं, म्हणजे आजपर्यंत उपेक्षित असलेली स्त्री तिला आपण सक्षम कसं काय दाखवू शकतो, म्हणजे कॅरेक्टर सक्षम करू कसं. तर ते करताना थोडंसं आमचं जंबलिंग होत होतं. पण अनाहूतपणे एका व्यक्तीला आम्ही भेटलो आणि त्याने सहजपणे सांगितलं तुम्ही असं करून बघा ना, आणि ते अनाहूतपणे म्हणजे स्वामींनीच सांगितलं असं आम्हाला झालं, आणि ते त्या कॅरेक्टरची दुसरी शेड आम्हाला लगेच मिळाली. तर असे अनुभव भरपूर आहेत की जिथे आम्ही अडकलो आहोत त्या ठिकाणी स्वामींनी आम्हाला अलगदपणे असं बाजूला करून ठेवलेलं आहे, आणि स्वामीमय हा सिनेमा झालेला आहे. सक्षम, तू मगाशी असं म्हणालास की तुला स्वतःमध्येच खूप बदल जाणवायला लागले. सेटवरती शूट संपल्यानंतर एक असतं ना की आपण त्या कॅरेक्टर मधून बाहेर पडतो, पण हे असं कॅरेक्टर आहे, मला वाटतं ही म्हणजे खरंच आहे हे. तर हे बाहेर पडणं किंवा त्या गोष्टींची सवय आपल्याला न लागणं हे मला वाटतं क्वचित असं होऊ शकतं. सो शूट संपल्यानंतर अशा काही स्वतःमध्ये बदल झालेल्या गोष्टी जाणवल्या तुला? ऍक्च्युली व्हेरी ऑनेस्टली मला ते खूप सोपं जातं टू गेट आउट ऑफ अ पर्टिक्युलर सिच्युएशन और फिल्म और कॅरेक्टर. पण जसं मी मगाशी म्हणलं ना, ह्यातले ना काही काही संवाद आहेत विच हॅव स्टक विथ मी, म्हणजे मी ते लिटरली लिहून ठेवलं. जसं की
म्हणजे ते आता ते सांगितलं तर ती गंमतच आहे. ट्रेलर मध्ये दिसले असे काही सांगण्यासारखे नाही, तसे नाहीच आहेत ना, कारण की ते जे पर्टिक्युलर संवाद आहेत ना ते ह्यांच्या कॅरेक्टर्स चेंज करण्याचे ते संवाद आहेत. त्यामुळे ते जे तुला मगाशी म्हणलं ना की हे संवाद जेव्हा ते प्रेक्षक ऐकतील ना ते पण त्याला ते रिलेट करत असतात. कारण ती वाक्य इतकी सोपी आहेत ना, पण ती इतकी शिकवून जाणारी वाक्य आहेत ना की नकळतच त्याच्यातनं माणूस शिकून जाईल. आणि ते ते डायलॉग्स मला असं वाटतं की ते प्रत्येक प्रेक्षकाबरोबर घरी पण जातील. ती मला ह्याची गंमत वाटते. आणि माझं तर विचारशील तर सगळे ते जे महत्वाचे सगळे संवाद आहेत ते एक नॉर्मल आयुष्य जगताना पण इतके महत्वाचे आहेत. म्हणजे त्याला आपण अध्यात्म चा बॅकबोन दिला जरी नाही, म्हणजे नॉर्मल आयुष्यात जरी आपण ती वाक्य स्वतःबद्दल म्हणत राहिलो ना तरी आपल्याला त्याच्याबद्दलचे रिझल्ट कळतील. ते इतकं सोपं आहे. सो त्या लाईन्स खूपच मला आवडल्या आणि ते मी स्वतः पण लिहून ठेवलेले आहे. आणि जेव्हा पण मला कधीही असं वाटतं ना तर आय गो अँड रिव्हिजिट दोज डायलॉग्स. तुमच्या बाबतीमध्ये कधी असं झालंय का की तुमच्या दाढीमुळे किंवा त्या रोलमुळे तुम्हाला खऱ्या आयुष्यात लोक घाबरलेत, असं झालंय का? किंवा त्या रोल्सचा तुम्ही खऱ्या आयुष्यात फायदा घेतलाय का कोणाला घाबरवायला? नाही, तसे माझे फिल्म्स जेव्हा माझ्या रिलीज झाल्या होत्या, एक फिल्म होती माझी बलोच म्हणून, तर रिलीज झाल्यानंतर माझं एक ॲग्रेसिव्ह कॅरेक्टर होतं त्यामध्ये. ते म्हणतात ना की म्हणजे ते फिल्म शूट झाल्यानंतर लिटरली म्हणजे माझी आणि प्रवीण तरडे सरांची आमच्या दोघांची फाईट होतीये. तर माझी भाची म्हणजे माझ्या भावाची मुलगी ती आमची फॅमिली सगळी गेली होती. मला पण जायचं होतं पण मला ते प्रीमियर माझं प्रमोशन असल्यामुळे जमलं नाही. पण मला प्रवीण सर मारतात म्हणून माझी भाची रडत होती, माझ्या काकाला का मारताय, माझ्या काकाला. तिने तिथं गोंधळ घातला, म्हणजे ते नाही माझ्या काकाला का मारतात वगैरे असं. आणि ज्यावेळेस मी कुठे प्रमोशनला जात होतो तर ट्रेलर वगैरे लॉन्च झाले होते आधी, आणि त्यावेळेस म्हणजे मला म्हणजे मुलींच्या जास्त करून कमेंट असे मागून येत होते की अरे हा विलन आहे, म्हणजे असतं विलन आहे म्हणून ते आहे, अरे हा विलन आहे, पण ह्यांनी त्या मुलांना असलं का मारलंय. म्हणजे ते म्हणजे लिटरली ते घाबरणं पण त्यांच्याकडून आलं आणि एक ते असतं अरे विलन आहे म्हणून ते पण लोकांसमोर आलं. आणि मेन म्हणजे सांगायचं झालं कॅरेक्टर असं की हे एक माझ्या पर्सनल जीवनावर एक माझे केस चालू आहे. एक मीडियावर मी केस केलेली आहे. तर त्यानंतर म्हणजे ते कारण झालं अजून माझ्या लाईफ रिअल म्हणजे आपण म्हणजे शून्यापासून मी सुरुवात करत आज इथपर्यंत आलो. पण एका निगेटिव्ह केसमध्ये माझं नाव आलं, फोटो दाखवण्यात आला की त्यामुळं माझी शेड परत निगेटिव्ह झाली. आणि त्यामुळे माझं मार्केट म्हणजे जे लोक मला ओळखत होते ते परत त्यांच्यासमोर माझं असं झालं की प्रसाद लुक विलन आहे, विलनचे कामं करतोय, हा रिअल मध्ये पण विलनच आहे. म्हणजे माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला पण टॉर्चर करण्यात आलं. ते माझी केस तरी चालूच आहे. पण त्या केसमध्ये ज्यावेळेस फिल्म रिलीज म्हणजे शूट चालू होतं त्यावेळेस ते सांगितलं नाही की मला काही गोष्टी फिल्मच्या स्क्रिप्टमध्ये अशा होत्या की मी डिसिजन शिकून गेला मला. म्हणजे मी केस चालू केली पण त्यात ती केस अशी आहे की त्यामध्ये कुठलाही पोलीस, कुठलाही नॉर्मल व्यक्ती, कुठलाही पॉलिटिशियन भले म्हणते किती लेवलचा असू दे तिथं कोणीही मला सपोर्ट करू शकत नाही. कारण ते एक मीडिया आहे, मीडियाच्या विरोधात मी उभं आले. शेवटी माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर ते बेतलेलं आहे. त्याचा परिणाम एवढा झाला की मला किंवा मी जरी नसेल तर मी सोसायटीमध्ये राहतो तर आसपासचे लोक पण त्यांचं मला असं झालं की अरे हा निगेटिव्ह आहे, यांनी पैसे घालले किंवा असं. पण मी ते प्रूफ करण्याचा प्रयत्न करतोय. तर फिल्म तर आहे तर उलट हे माझं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे की जसं सरांनी सांगितलं की प्रत्येकचे दोन शेड आहेत. तो म्हणजे माझा असू दे किंवा सक्षमचं पण असू दे किंवा नॉर्मल पब्लिकचं पण प्रत्येक दोन शेड असतात. चांगला तो चांगला, पण त्याचं डोकं खराब झालं की तो कुठल्या लेवलला जाऊ शकतो तसं आहे. तर हीच असं आहे की ह्या केसमुळे असं झालं की माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर खूप काही बॅड पॅच आत्ता पण सुद्धा चालू आहे. त्याचा कोर्टात केस चालूच आहे. पण माझं असं म्हणणं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्यामुळे मी जेव्हा काही डोकष्टी हायप होतो पण ह्या वाक्यामुळे मी मनातच मी बोलतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आहेत, ते काहीतरी चांगला मार्ग देतील. माझा माइंड तिथं शांत होता. पण हा एक मोठा पॉईंट आहे माझ्यासाठी. म्हणजे असं झालं की मी निगेटिव्ह शेड करतो याचा अर्थ लोकांसमोर मी निगेटिव्ह चालू आहे. तेच मला पॉझिटिव्ह करण्याचा मी प्रयत्न करतोय.
सर फिल्म बद्दल तर गप्पा चालूच राहतील आणि आता प्रमोशन सुरू झालेलं आहे, सो त्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. पण मला विचारायचं आहे आता की शूटिंग नंतर किंवा पॅकअप झाल्यानंतर सेटवरती साधारण काय वातावरण असायचं, किती धमाल केली आहेत तुम्ही? कारण का मला वाटतं विषय असा असल्यामुळे फारसं काही जसं मगाशी म्हणाला आरडाओरडा किंवा मजा मस्ती जे धमाल आपण करतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं वातावरण असणार. पॅकअप नंतर काय करत होते? धमाल हे लोक करतच होते. झोन मध्ये असतो ना आपण, त्यानंतर पॅकअप नंतर शूटिंग पिरियड झाल्यानंतर सगळेजण आपापल्या म्हणजे एन्जॉय करत होती कंपनी. आणि जे म्हणजे बडबड जी थांबली होती शूटिंगची ती सगळी बडबड त्यांनी नंतर भरून काढली शूटिंग पॅकअप नंतर. स्टार्टिंगला 2 दिवस म्हणजे सरांचं असं आलं की सेटवर नॉनव्हेज नव्हतं आणि आम्ही म्हणलं की अरे आपण तर नॉनव्हेज खातोच, आता काय करायचं. 2 दिवस आम्ही जरा आमच्या क्रू मध्ये होते की अरे नॉनव्हेज खायचं. पण 2 दिवस आमचं रोज शूट त्या बंगल्यामध्ये, रोज मूर्ती म्हणजे समोर स्वामींची मूर्ती असल्यामुळे आम्हाला रोज ते बघणं होतं, आम्ही त्यांना बघायचो. पण असं झालं की 2 दिवसानंतर आमचंच आलं की यार नको, खरंच नॉनव्हेज नको, आपण 10 दिवस आपण काढू शकतो असे. मग ते एक आमचं परत नॉनव्हेजचा कधी विषय नाही निघला. पॅकअप झाल्यानंतर आमच्या ज्या गोष्टी असायच्या की या सीन करताना मी इमोशनल झालो होतो, मला गोष्टी आठवल्या. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काय काय गोष्टी असे झाल्या, त्यांनी ते किस्से सांगायची सुरुवात केली, शेअरिंग चालू केली. सेटवरती अशी एक व्यक्ती कोण होती तुमच्या टीम मध्ये की जो एक म्हणतो ना रिक्षा फिरवतो, एक गोष्ट कळली की ती अख्खी सेटभर पसरते, असं कोण होतं? आपली हिरोईनच होती. अश्विनी पण होतीच, पण ते सगळ्या खटाळ होत्या, अशी काही फिरवणाऱ्या नव्हत्या सगळ्या. म्हणजे मी पहिल्यांदा असं बघितलं की बायकांचं जमत नाही, पण या सेटवरती असं होतं की सगळ्या बायका एकमेकांची गप्पा मारून मस्तपैकी एन्जॉय करत होत्या. म्हणजे कोणाला कोणाबद्दल भांडणं बिंडणं काहीच असं झालेलं नाहीये. सगळ्या एकमेकांशी शेअरिंग करत होत्या, प्रॉपरली बोलत होत्या. नाहीतर एकाचं तोंड तिकडे आणि एकाचं तोंड असं काहीच नव्हतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे म्हणेन की सेटवरती शिस्त होती, कारण की सतीश पोळेकर आणि अरुण नलावडे सारखे मोठे कलाकार आणि सतीश सर स्वतः डिरेक्टर पण आहेत, तर त्यांची जी शिस्त ती त्यावेळी मी बघितली आणि सगळ्यांनी ती पाळलीच. म्हणजे सक्षम पण शिस्तीने वागतो, ते पण शिस्तीने वागतो, त्यामुळे सगळी जी खोडकड मुलं जी बाकीची होती ती पण मग शिस्तीने वागत होती. तर प्रँक्स वगैरे काही केले तुम्ही 10 दिवसात किंवा तुमच्याबरोबर झाले? मी त्यातलं नाही आहे अगं, खूप व्हेरी ऑनेस्टली. सेटवर पण आमचं दुपारी सीन असू दे किंवा पॅकअप झाल्यानंतर सक्षम जास्त करून पॅकअप झाले की हा त्याच्या हॉटेलच्या रूम मध्ये जाऊन बसायचा. पण हा नंतर खूप वेळानंतर म्हणजे मला वाटते 5-7 दिवसानंतर आमचं जरा बॉन्डिंग जरा होत गेलं. म्हणजे सक्षम येऊन बसणं किंवा गप्पा मारणं किंवा जेवण झाल्यानंतर पॅकअप आमचं थोडं लेट व्हायचं, त्यानंतर जेवण करून थोडंसं वॉकिंग करताना त्यावेळेस मग आमचं जरा थोडंसं बॉन्डिंग झालं. आणि त्यानंतर सक्षमचं म्हणजे आम्ही सेटवर तर बोलायचोच, पण ते नॉर्मल सीन पुरतं किंवा थोडंफार गोष्टी. पण आमचं बॉन्डिंग मला वाटतं आपण 5-7 दिवसानंतर भेटल्यानंतर जरा बॉन्डिंग आमचं वाढलं. मग नंतर आम्हाला असं कळलं की सक्षम जेवढा शांत बसतो तेवढा बोलतोच होता. पण त्याचे बोलणं म्हणजे याचं बोलणं म्हणजे आम्ही नॉर्मल गप्पा मारतो, पण ह्याचे बोलण्याचे जे डीप किंवा जे त्याचे थॉट्स आहेत ते एकदम हाय लेवलचेच आहेत. म्हणजे खरंच याचे विचार म्हणजे श्रीकांतचं आमचं बोलणं हे असायचं किंवा आमच्या ग्रुपमध्ये की सक्षम जो बोलतो ते एकदम त्यांनी खूप काही गोष्टी असं सांगितलं की आम्ही ते विचार बी करू शकत नाही. म्हणजे सक्षमने खूप काही अशी उदाहरणं सांगितली, म्हणजे बोलतो तो एकदम म्हणतात ना की पॉईंट नुसार बोलतो. आम्ही काय बोललो की हसी मजाक केला काय आमचा विषय संपला. पण सक्षमचं बोलणं म्हणजे आधी असं की सक्षमला आम्ही काय बोलतो काय वाईट वाटेल किंवा काय नाही, तो आम्हाला काय बोलेल आम्हाला ते पटेल, म्हणजे कळेल नाही कळेल अशा गोष्टी होत्या. पण जसं बॉन्डिंग आमचं होत गेलं त्यावेळेस मग सगळे फ्रीडम झालं. आणि सरांचं आमचं असं झालं की आधी पराग सर आम्ही बोलत होतो, सर पराग सर डिरेक्टरच्या हिशोबाने आम्ही बघत होतो, पण सर एवढे मिक्स मॅच आले. नंतर आम्हाला असं झालं की अरे डिरेक्टर साहेब आहेत, एकदम मिक्स म्हणजे मित्रासारखंच आमचं बोलणं. माझ्यापेक्षा जास्त अनुभव म्हणजे अभिनय क्षेत्रात सोडून म्हणजे इंडस्ट्रीचा अनुभव माझ्यापेक्षा त्याला जास्त आहे, कारण की लहानपणापासून तो या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याने भरपूर काही अनुभव म्हणजे मी पण त्याच्याकडनं शिकतोय. म्हणजे खूप जे नॉलेजेबल असतं ना ते नंतर आम्ही बोलत गेलो की हा रे असं पण असतं, हे असं पण असतं. म्हणजे कथा व्यतिरिक्त पण आम्ही भरपूर गप्पा त्या म्हणजे इंडस्ट्रीबद्दल आम्ही अवास्तव गप्पा मारल्या नाही, तर इंटेलेक्च्युअल जे बोलतो ना आपण वैचारिक गप्पा आमच्या त्या पद्धतीने होतात कधीही आम्ही भेटलो तरी. तर त्यामुळे म्हणजे वेगळीच आमची मैत्री झाली. म्हणजे आर्टिस्ट म्हणून आम्ही कधीच भेटलो नाही, ॲज अ मित्र म्हणून. आणि एकमेकांना सांभाळून घेता आम्ही पिक्चर तर केलेलाच आहे, पण पुढचा पण आम्ही प्रोग्राम आम्ही करतोच आहे की पुढचे चित्रपट कसे काय करता येईल त्या पद्धतीने आम्ही विचार करतोच. क्या बात आहे. आता फिल्म लवकरच भेटेल आहे ते प्रेक्षकांचा. ही फिल्म झाली, आता त्याचं प्रमोशन चालू आहे, त्यानंतर तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये अजून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये जाल, पण तरी सुद्धा
ही फिल्म कायम आठवणीमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे मी पाठीशी आहे म्हटल्यावर एक अशी कोणती मोमेंट आहे जी तुम्हाला कायम फ्रेम करून ठेवायला आवडेल मनात? चित्रपटाचा शेवटचा जो पूर्ण पॅच आहे त्यामध्ये पूर्ण स्टोरी रिव्हील करत नाही, पण तो जो त्यावेळीचं वातावरण होतं, म्हणजे सगळे मातब्बर कलाकार तर समोर होते, पण तंत्रज्ञ सुद्धा त्या मुवमेंटला एक आले होते की अरे यार आतापर्यंतचा प्रवास आहे तो वेगळे वेगळे छोटे छोटे कॅरेक्टर्स आपण बघत होतो, पण ती जी मुवमेंट होती म्हणजे जवळजवळ एक पूर्ण दिवस लोक एकमेकांशी बोलताना अरे आजचा शेवटचा दिवस आहे या पद्धतीने बघत होते, पण पुढेही भेटू न भेटू, पण ती जी मुवमेंट होती जी तो क्षण होते ते कायम सगळ्यांच्या आठवणीत राहणारे होते, म्हणजे सगळे अनुभव त्याकडे सामावून गेलेले होते असं. मला असं वाटतं की म्हणजे फिल्म तर ऑब्व्हियसली नेहमी लक्षात राहीलच, पण मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या निमित्ताने मी ज्या लोकांशी जोडलं गेलो ना ते मला खूप छान आणि खूप महत्त्वाचं वाटतं. कारण जेव्हा लाईक माइंडेड लोक एकत्र येऊन काहीतरी काम करतात ना तेव्हा ते नक्कीच काहीतरी चांगलं होतं असं मला वाटतं. आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे सगळे प्रसाद आणि हे सगळी लोक तर भेटलीच, पण पराग, आमचा म्युझिक डायरेक्टर कबीर आणि आमची ती सगळी जी प्रोडक्शनच्या साईडची जी टीम होती ना ती मला असं वाटलं की इतके काय म्हणतो आपण म्हणजे देवर सो अप टू द मार्क आणि 100% डेडिकेशन आणि कमिटमेंटनी काम करणारी लोक मला भेटली. तर मला असं वाटतं की ह्याच्यासारखं दुसरी गोष्ट नाही असं वाटतं, कारण अशाच लोकांबरोबर आपल्याला म्हणजे भविष्यातही काम करायला मिळावं हे आपण म्हणतच असतो. सो मला त्याबद्दल पण असंच वाटतं की ह्या लोकांबरोबर मला सातत्याने काम करण्याची संधी मिळावी. माझ्यासाठी लक्षात राहणारा सीन म्हणजे एक तो शेवटचा एंड जो आहे आमचा. एकतर ते होतं की रोज आम्ही सगळे सोबत होतो, स्वामी रोज आमच्या समोर होते. शेवटचा दिवस आणि तो क्लायमॅक्सचा सीन होता, म्हणजे एंड एकदम आमचा चालू होता. त्यानंतर एकतर त्या असं म्हणू शकतो की आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो होतो. स्वामीची जी मूर्ती जी सरांनी आणली होती ती खूपच भारी होती. त्यात आम्ही म्हणजे असं झालं की आता ह्यांना आम्ही परत कधी भेटू. सरांना म्हणलं पण सर आम्हाला याचा काय फोटो फ्रेम वगैरे काय असेल भेटेल का आम्हाला, तर ते म्हणले आपण घेऊ नंतर, आम्ही देईल नंतर. पण तो दिवस आणि या फिल्ममध्ये जेवढं मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं आहे तेवढंच पॉझिटिव्ह कॅरेक्टर सुद्धा केलेलं आहे. तर तो पॉझिटिव्ह कॅरेक्टर माझ्या लक्षात राहण्यासारखा असेल. तर तो फॅमिली मधला आहे तो पॉझिटिव्ह कॅरेक्टर. आज छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. या फिल्मसाठी आणि इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.